नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक अतिशय सुरेख कविता आपण ऐकणार आहोत. ही कविता मला वाटतं खास खवय्यांसाठी तर आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्याला प्रेमाने खाऊ घालणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आणि त्याच्या हाताच्या चवीसाठी. ऐकूया. प्रेम कशावर करावं, प्रेम कशावरही करावं. प्रेम घट्ट साईच्या केशरी श्रीखंडावर करावं, टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्यांवर करावं, साजूक तुपातल्या नाजूक शिऱ्यावर तर जरूर करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम चारोळी घातलेल्या दाट बासुंदीवर करावं, नारळाच्या करंजीवर, मोतीचूर बुंदीवर करावं, झणझणीत चिवडा आणि खुसखुशीत चकलीवर तर अगदी करावं. प्रेम कंटाळून मागवलेल्या नगदी पावभाजीवर सुद्धा करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम साबुदाणा खिचडीवर, काकडीच्या पचडीवर, चटकदार चटणीवर करावं, आमटीच्या चुर्र फोडणीवर, पोळीतल्या पुरणावर आणि हो वाफेच्या भात वरणावर करावंच करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम मौशार इडलीवर, कडक दोशावर करावं, कधीतरी साटोरी आणि अनरशावरही करावं, कचोरी समोशावर करावं, तर पापलेट माशांवरही करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम पाकातल्या चिरोट्यांवर करावं, मेथीच्या परोठ्यांवर करावं, कुरकुरीत तळलेल्या मूग पकोड्यांवर करावं आणि नाटकाच्या मध्यंतरातल्या बटाटे वड्यावर तर करावंच करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम कांद्याच्या थालीपीठावर नि पिठल्यावर जसं भरभरून करावं, तसं लुसलुशीत उपमा आणि घावन घातल्यावर हरवून जाऊन करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम झक्कास चटकदार भेळेवर करावं, फरमास मिसळीवर आणि चवळीच्या चमचमीत उसळीवरही करावं. प्रेम सगळ्यांवरच करावं. प्रेम डाळिंब्या वालाच्या बिरड्यावर करावं, शेतातल्या कोवळ्या हुरड्यावर करावं, मौसूत धिरड्यावर, कर्रम कुर्रम कुरड्यांवर, क्वचित कधी हवाबाण हरड्यावरही करावं. प्रेम कशावरही करावं. प्रेम विदुरा घरच्या पोटभरीच्या कण्यांवर करावं, यशोदेने घुसळून काढलेल्या लोण्यावर करावं, गोपींच्या माथ्यावरच्या मडक्यातल्या दह्यावर, सुदाम्याच्या कनवटीच्या पुरचुंडीतील पोह्यावर खुशाल करावं. प्रेम त्यावर करावं आणि प्रेम ह्यावर करावं. प्रेम खव्याच्या मेव्यावर, गाजराच्या हलव्यावर, गुलाबजाम रसमलाईवरही करावं. पण त्याहीपेक्षा रसिक श्रोते हो, प्रेम हे पदार्थ करून खाऊ घालणाऱ्या हाताच्या कलेवर करावं. प्रेम सगळ्यांवर करावं. रसिक श्रोते हो, ही सुरेख मस्त कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यामधला तुमचा आवडता पदार्थ कोणता हे सांगायलाही विसरू नका. मनापासून धन्यवाद.